लग्नाची पेढी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की राजश्री, राघव आणि सिंधू हे तिघंही किचनमध्ये असतात. त्यावेळेस सिंधू ही राजश्रीला म्हणते की आई, मला तुम्हाला दोघांना काहीतरी सांगायचं आहे. त्यावेळेस राजश्री म्हणते, सांग काय सांगायचं आहे. तेव्हा ती म्हणते की आई, आपण शकुंतला काकूला अन्वीच्या प्रेग्नन्सी बाबतीत सांगायला हवं. त्यांच्यापासून हे लपवून ठेवायला नको, कारण लपवून ठेवणं म्हणजे त्यांचा विश्वासघात करणे आहे. त्यावेळेस राजश्री म्हणते की नको ग सिंधू, त्यांना हे जर सर्व सत्य सांगितलं तर ते ह्या लग्नाला तयार होणार नाहीत. वहिनींनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे आणि जरा तुम्ही वहिनींच्या जागी उभं राहून बघा ना. त्यावेळेस सिंधू म्हणते की मला सर्व समजतं आहे, पण त्यांना दुसरीकडनं समजण्यापेक्षा आपणच सांगितलेलं बरं आहे ना. त्यावेळेस राघव म्हणतो की आई, मला तर असं वाटतं की आयुषनेच त्याचं हे सर्व काही सत्य त्याच्या आईला सांगायला हवं. तेव्हा राजश्री म्हणते की हो, हे बरोबर आहे. तेव्हा राघव हा त्या ठिकाणून बाहेर निघून जातो. मात्र हे सर्व मधू आणि रेश्मा या दोन्हीही किचनच्या बाहेरून ऐकत असतात. मधूला तर मोठा चान्स मिळालेला असतो की आता सर्व आयुषच्या आईला सांगायचं आणि हे लग्न मोडायचं. इकडे अन्वी ही शकुंतलेला वॉशरूममध्ये घेऊन आलेली असते आणि ती बाहेर रूममध्ये बसलेली असते. ती तिथं बसलेली असताना त्या ठिकाणी मधू येते. मधू ही अन्वीला सांगते की अन्वी, तुला बाहेर सिंधूने बोलावले आहे. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, मी येते. आणि अन्वी त्या ठिकाणून गेल्यानंतर विभावरी आणि मधू या दोन्ही गप्पा करू लागतात. त्यावेळेस मधू म्हणते की मम्मा, सिंधूने हे खूप चांगलं केलं की आयुषचं आणि अन्वीचं लग्नाला शकुंतला काकूंना तयार केलं. कारण त्यांना कुठं माहिती आहे की लग्ना अगोदरच अन्वी ही प्रेग्नंट आहे आणि अशा प्रेग्नंट मुलीला लग्नाला कोण तरी तयार करणार. परंतु सिंधूने शकुंतला काकूला गोड बोलून चांगलं ह्या लग्नासाठी तयार केलं. हे मात्र शकुंतला आतमधून सर्व ऐकत असते. शकुंतला म्हणते की आमदारीनबाई, तुम्ही हे चांगलं केलं नाही. तुम्ही अशा वागणार हे मला माहिती नव्हतं. आता बघतेच मी काय करायचं ते. म्हणून असे बोलणे झाल्यानंतर मधू आणि तिची आई त्या रूममधनं निघून जाता. इकडे अन्वी आणि आयुषचं ऑप्शन राजश्री करत असते. ऑप्शन झाल्यानंतर सिंधू म्हणते की आता जेवायला बसा. जेवण सर्व तयार आहे आणि गरम पण आहे. आयुष खुर्चीवर बसणार. त्यावेळेस त्या ठिकाणी शकुंतला बाहेर येते आणि ती म्हणते, आयुषराव जरा थांबा. त्यावेळेस आयुष म्हणतो, काय झालं आहे. आणि शकुंतलेचा हा आवाज ऐकून रत्नपारखी घर हे अतिशय घाबरलेल्या पद्धतीने त्या शकुंतलेकडे बघू लागतात. तेव्हा शकुंतला म्हणते की चला आयुषराव, इथून आपल्याला 1 मिनिटंसुद्धा थांबायचं नाही. तेव्हा आयुष म्हणतो, काय झालं आहे. ज्या घरामध्ये संस्कार नावाची पद्धत नाही त्या घरातली मुलगी मला करायची नाही. ज्या घरातली मुलगी लग्न अगोदरच प्रेग्नंट आहे आणि त्या एवढ्या लवकर काय करत आहेत हे आत्ता कारण मला समजलं आहे. त्यावेळेस सिंधू मात्र समजावते. तेव्हा शकुंतला म्हणते की मी जरा माणसं ओळखण्यात चुकी केली. मला कुठं माहिती आहे की या घरामध्ये बिना संस्काराची लोकंसुद्धा राहतात. कोंबडा जरी टोपलीखाली झाकला तरी तो आवरल्याशिवाय राहत नाही, असं शकुंतलाबाई ही रुक्मिणीला उद्देशून बोलते. त्यावेळेस मात्र आयुष म्हणतो की जरा आई, तू समजून घे ना, माझं अन्वीवर खूप प्रेम आहे. तेव्हा ती म्हणते की मला आता ही मुलगी आपल्या घरात नको आहे आणि कशावरूनच हे तुझं मूल आहे. ह्या चरित्रहीन मुलीला मला माझ्या घरात न्यायची नाही आहे. त्यावेळेस मात्र सिंधू ही शकुंतला ताईंजवळ येते आणि म्हणते, अहो काकू, जरा माझी विनंती ऐका ना. ती हात जोडून शकुंतलेच्या रिक्वेस्ट करू लागते, परंतु शकुंतला ही ऐकत नाही. काय आमदारीनबाई, आता काय ठरवलेलं आहे तुम्ही. आता बोलात ना, पण आता तुमच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आहे. आयुष त्याच्या आईला खूप समजावत असतो, परंतु शकुंतला ही ऐकत नसते. ती म्हणते की आता सरळ इथून निघून चला, नाहीतर तुमच्या कानाखाली जाळ लावेल, असं ती म्हणते. तेव्हा मात्र आयुष हा तिला खूप समजावतो. मग मात्र रुक्मिणीचा पारा चढतो. रुक्मिणी म्हणते की शकुंतला जरा थांब. आता आता मी माझ्या मुलीचं म्हणजे माझ्या नातवीचं लग्न तुझ्या मुलाशी करणार नाही. मी तुला शब्द देते की येत्या 10 दिवसात मी माझ्या नातीचं लग्न तुझ्यापेक्षा उंच घरंदाज घराण्यात करून देते की नाही. त्यावेळेस शकुंतला म्हणते की आमदारीनबाई, तुम्ही तुमचं हे पाप कुठेही टाका, मला याची सांगायची गरज नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते की शकुंतला, एक बोट दाखवण्यापेक्षा
तीन बोटं आपल्याकडे आहेत याचं भान पण ठेवायचं आहे. आणि या माझ्या मुलीच्या पोटात वाढणारं बाळ हे तुझ्या आयुषचं पण आहे. आणि यात चुकी फक्त एकटी अन्वीची नसून आयुषची पण आहे, हे मात्र तू लक्षात ठेव. तेव्हा आयुष हा शकुंतलेला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु शकुंतला ही काहीही समजून घेत नाही. अन्वीसुद्धा खूप प्रयत्न करते की आजी जरा ऐक ना, तू माझं ऐकून घे ना. परंतु रुक्मिणी ही अन्वीला म्हणते की अन्वी, आता तू एक शब्द बोलू नको, आता फक्त मी बोलणार आणि तू ऐकणार. अन्वी आणि सिंधू या खूप समजावत असतात, परंतु शकुंतला आणि रुक्मिणी या दोघीही समजून घेत नाही. त्यानंतर शकुंतला ही आयुषला घेऊन घराच्या बाहेर जाऊ लागते. तेव्हा मात्र अन्वीला ह्या गोष्टीचा खूप मोठा त्रास होतो. ती जोरजोरात रडू लागते, अरे आयुष जरा थांब ना. तेव्हा आयुष म्हणतो की माझं अन्वीवर खूप प्रेम आहे. तेव्हा शकुंतला म्हणते की कसलं प्रेम म्हणे तुमच्या ह्या तरुण पिढीतलं. तुम्हाला काय ते म्हणतात ना तुम्ही की ब्रेकअप झाला आहे, असं समजा तुमचा ब्रेकअप झाला आहे आणि तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत तुमचं प्रेम करा. त्यावेळेस आयुष म्हणतो की मी असं काही करू शकणार नाही, मी फक्त अन्वीशीच प्रेम करणार. आणि तिच्या या बोलण्याचा धक्का मात्र रुक्मिणीला खूप मोठा पोचलेला असतो. आणि हे सर्व वातावरण एवढं झालेलं असतं आणि यात मात्र मधू आणि मधूच्या आईला खूप मोठा आनंद झालेला असतो, कारण त्यांना कसेही करून आयुषचं लग्न हे अन्वीबरोबर होऊ द्यायचं नसतं. त्यानंतर आयुष समजावत असतो, परंतु आयुषची आई ऐकत नाही आणि आयुषला त्या ठिकाणून बाहेर घेऊन जाते. आणि इकडे अन्वी मात्र आयुष आयुष करून तिला चक्कर येऊन ती खाली पडू लागते. ती खाली पडणार तेवढ्यात त्यात राघव आणि सिंधू हे दोघेही अन्वीला रूममध्ये घेऊन जातात. त्यानंतर ते रूममध्ये गेल्यानंतर मात्र रुक्मिणीलासुद्धा चक्कर येतात आणि ती भिंतीचा टेका घेते. तेव्हा राजश्री म्हणते की वहिनी, तुम्हाला पाणी आणू का? तुम्ही कालपासनं काहीच खाल्लेलं नाही आहे सकाळपासनं. तेव्हा रुक्मिणी म्हणते नको, मला काहीही नको आहे. आणि मात्र त्यावेळेस म्हणतात, रेश्मा म्हणते की हे आयुषच्या आईला कोणी सांगितलं असावं बरं. त्यावेळेस सर्वजण विचार करत असतात. तेव्हा मात्र रेश्मा म्हणते की आयुषच्या आईला हे सिंधूनेच सांगितलेलं दिसत आहे. कारण राजश्री काकू, तुम्ही ज्यावेळेस सिंधू आणि राघव भाऊजी हे बोलत होतात त्यावेळेस मी तुमचं बोलणं ऐकलं आणि तेव्हा मात्र सिंधू तुम्हाला सांगत होती की आपण आयुषच्या आईला हे सर्व सत्य सांगायला हवं. तेव्हा तुम्ही म्हटलात की नाही, हे काकू वहिनींनी ठरवलं आहे. तेव्हा मात्र ऋषभ म्हणतो की त्या साडी धुवून आल्या त्यावेळेसच त्यांना समजलेलं दिसत आहे. तेव्हा मात्र मधू टेन्शनमध्ये येते. मधू विचार करते काकूंना जर माझं नाव कळलं तर. आणि मात्र सिंधूवरती हा आरोप घेतला जातो आणि सिंधू ही रुक्मिणीला सांगते की काकू, यात माझी काही चुकी नाही, मी सांगितलेलं नाही. तेव्हा रुक्मिणी म्हणते झालं ना तुझ्या म्हणण्यानुसार, केलं ना तू सत्याचं हे, आता बघ काय झालं ते. मला माहिती होतं हे असंच होणार आहे म्हणून मी सांगितलं नाही. सिंधू मात्र ह्या गोष्टीचा विचार करू लागते की आता हे कोणी सांगितलेलं असावं. इकडे रुक्मिणी ही हॉलमध्ये फेऱ्या मारत असते. त्यावेळेस तिथं विभावरी पण बसलेली असते. विभावरी ही रुक्मिणीला म्हणते की रुक्मिणीताई, जरा बसा ना इथे, तुमचं डोकं दुखत आहे का? तुमच्यासाठी मी दूध घेऊन येते. ती रुक्मिणीला दूध घेऊन येते आणि तिच्या जखमेवर मीठ चोळते. तिला म्हणते की आता अन्वीचं लग्नाचं काय ठरवलेलं आहे. अन्वीचं पोट दिसण्याच्या अगोदरच तुम्हाला तिचं लग्न कोणाशी तरी लावून द्यावं लागणार आहे. तेव्हा तुम्ही विचार करा आणि जे कुठलं पहिलं स्थळ येईल त्याच्यासोबत अन्वीचं लग्न लावून द्या. काही खोलात जाऊ नका की हे घर कसं आहे, घरदार कसं आहे. त्यावेळेस मात्र रुक्मिणी म्हणते की नाही, माझ्या अन्वीला मी चांगलंच बघून देणार. विनायका, तू मला कुठल्या अडचणीत अडकवलं रे. तेव्हा मात्र विभावरी विचार करते की मी आता राणीला या घरातनं बाहेर काढणार. इकडे आयुषची आई आयुषला सांगते की आता या घरामध्ये तिच्या आईचं आणि अन्वीचं नाव काढायचं नाही. इकडे अन्वीला रुक्मिणी ही कॉलेजमध्ये जाऊ देत नाही. तिला सांगते तू आता ऑफलाईन नाही तर ऑनलाईन कॉलेज करायचं आहे. त्यावेळेस आता बघूयात सिंधू हे काय करणार. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी